ट्रेन मध्ये वरती बसलोय आम्ही, आमच्या सगळ्या वरती सीट भेटलेत आम्हाला. अरू हा ट्रेनचा फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग आहे ना आरूच. आपण फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग असं लांब अक्कलकोटला जातो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जॉयफुल जर्नी विथ वंदितामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आता मी कधीपासून ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण आला आहे आणि आम्ही अक्कलकोटला आता जायला निघालो आहोत. आम्ही विरारवरनं आलो दादरला आणि दादरवरनं सिद्धेश्वर ट्रेन पकडली. सो आणि माझ्या भावाचं आत्ताच लग्न झालं. सो मी त्याच्याबरोबर अक्कलकोटला दर्शनाला आली आहे. आणि खरंच एक वर्षाची जी ओढ असते ना स्वामींच्या दर्शनाची, ते त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि आता अक्कलकोटला पोहोचूच आम्ही गाडी केलेली आहे इकडनं. अक्कलकोट, तुळजापूर, सिद्धेश्वर असं करणार आहोत आणि संध्याकाळी परत आम्ही सिद्धेश्वर ट्रेन पकडणार आहोत. चला अक्कलकोटला नवीन नवरा नवरी अक्कलकोटला निघाले आहे. आणि हा कबाब में हड्डी हा निशूचा एकदम खास मित्र आहे आणि माझा भाऊ आहे. माझा पण भाऊ. हा त्याचा पण भाऊ आहे. माझा पण भाऊ आहे. पिंकीची मोठी कन्या, पिंकीची मोठी कन्या आणि पिंकीची छोटी कन्या डुगू उर्फ आरवी. आणि आमची वहिनी एक आहे, ती येत आहे. आज बर्थडे आहे, आज बर्थडे गर्ल आणि आज बर्थडे गर्ल आहे. बर्थडे आहे आमचा. नवरा नवरीचं फोटो शूटिंग चालू आहे, त्यांचं मन नाही भरलंय. फायनली आता अक्कलकोटला आम्ही आलेलो आहोत. एक वर्षापासून ज्याची वाट बघत होती तो क्षण. खूप गर्दी आहे, खूप. सुट्टी सुरू झाली ना, खूप गर्दी आहे. पण आमचं दर्शन व्यवस्थित झालं. न्यायला लावलं. नैवेद्य घेऊन चालले आता अन्नछत्रालयामध्ये. आज अन्नछत्रालयामध्ये पण खूप गर्दी आहे. मला प्रसाद घ्यायचा होता पण आज आम्हाला टाइम नाही, कारण आम्हाला तुळजापूरला जाऊन सिद्धेश्वर करायचं आहे आणि परत ट्रेन पण पकडायची आहे. सो आम्हाला आज बाहेरच जेवायला लागणार आहे. ती छान वाटते मूर्ती बघताना खरंच. आता आमचं अक्कलकोटचं दर्शन झालंय. आता आम्ही अक्कलकोटमध्ये शिवपुरीला आलोय. अक्कलकोटचे गजानन महाराज त्यांचं मंदिर आहे हे. सो आम्ही आता तिकडे आलेलो. कोणाचं आहे? शिवानंद स्वामी. गाईची समाधी आहे पिंकी. कुठेच समाधी नाही, इथे खूप सुंदर ठिकाण आहे. अक्कलकोटला जर कोणी आलं तरी नक्की व्हिजिट करा. जास्त लांब नाही आहे. शिवपुरी म्हणून आहे. हा इथे गाईची समाधी पण आहे. ही बांबूची झाडं आहेत ना. पहिला मंदिरात जाऊया, मग गाईची समाधी ते बघूया. हळूहळू बोल आरवी, हळू बोल, आवाज नाही करायचं. खूपच छान वाटतं इकडे. पण इथे फोटो काढायला अलाउड नाही आहे. आपण परिसराचे फोटो काढू शकतो, मंदिराची काढू शकतो. स्वतःची सेल्फी आणि फोटो काढायला अलाउड नाही. इथे आजूबाजूला खूप सारे मंदिर आहेत छोटे छोटे. मस्त वाटतं ना. आम्ही आता शिवपुरीवरनं अक्कलकोटला दर्गा आहे तिकडे आलो आहोत. आणि असं हे दर्ग्याची खासियत आहे की इथे जी विश मागतात ती पूर्ण होतात. सो आता आम्ही इकडे आलो आहोत दर्ग्यावरती. अक्कलकोटपासून जवळ आहे. इथे बांगड्या अर्पण करतात नवस म्हणून. त्याचा नवस पूर्ण होईल तिथं ते लोक बांगड्या ठेवतात. आता आम्ही तुळजापूरला चालू. त्याच्या आधी जेवून घेतो. मॅगी आहे का विचारूया. आरूला मॅगी हवे. काय आरूला? आमचं स्टार्टर आलं आहे मसाला पापड.
केक कट करा चला. पापड कट करा. तुम्हाला खाता येईल. ची ऑर्डर आली आहे. बटर रोटी, ज्वारीची भाकरी, दाल तडका, बटर नान आणि काय आहे काजू मसाला. अजून काय घ्यायचंय आपण? हा पनीर चिली सांगितली. नाही पुन्हा भाजी मागवल. शेवभाजी. मला भाकरी हवंय. हे जेवण कसं आहे सांगा जरा. सांग. स्वस्त आहे, खूप टेस्टी आहे, यम्मी आहे, लवकर संपलं. व्हेज आहे म्हणून लवकर. आता जिरा राईस लास्ट. नॉन AC आणि AC. आम्ही आतमध्ये बसलो होतो. छान आहे हे हॉटेल. अक्कलकोटवरनं तुळजापूरला जाताना लागतं. बसायला पण छान आहे आणि मुलांना खेळायला पण आहे बाहेर. छान वाटतं. वळसंगवाडा हॉटेलचं नाव आहे. AC नॉन AC रूम पण आहे तिकडे.